महाराष्ट्रामध्ये एका बाजूला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण आपल्या रस्त्यावरची वाहतूक कोंडी फोडू सुद्धा शकत नाही आहोत। मुंबई आणि पुणे महामार्गावर एक्सप्रेस वेवर झालेली वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे। वायू गळतीमुळे महामार्गावर संकट उभं राहिलंय। मुंबई आणि पुणे इथं वाहतूक ठप्प पडली आहे। तुम्हाला मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला जायचं असेल तर अनेक कटकटींचा सामना करावा लागू शकतो। वायुगळतीमुळे महामार्गावर आलेल्या संकटाच्या निमित्तानं लोकांनी कशा पद्धतीने भावना व्यक्त केल्या आहेत आणि त्यांच्या भावना काय आहेत ते आता जाणून घ्या। पुण्यावरून मुंबईला जात असलेला गॅस टँकर पलटी झाल्यानंतर गेल्या 24 तासापासून पुणे मुंबई महामार्ग जो आहे तो ठप्प झालेला आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते गाड्यांची लाईन जी आहे ते लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये 24 तासापासून जे आहे अशाच गाड्या या महामार्गावर अडकून पडलेल्या आहेत। यामध्ये लहान मुलं असतील, वृद्ध असतील किंवा महिला असतील, या सर्व या गेल्या 24 तासापासून ह्या महामार्गावर अडकलेल्या आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, ते पण या बसमध्ये होते आणि त्यांना देखील याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। आपण कुठून आला आणि किती वेळापासून तुम्ही अडकलेले आहात? सातारावरून आलोय। एक सकाळी 9:30 वाजल्यापासून आम्ही इथं उभा आहे। कुठं जात होता तुम्ही? मुंबईला जात होतो। काका तुम्ही कुठून आले, तुमचं काय नाव? आम्ही सातारवरून आलोय आणि आम्ही चाललोय बोरिवलीला चाललेलो आहे। पण आम्ही इथं ते कमसे कम 11 वाजेपासून आहेच उभं। काय सकाळी आलेलो आहे, अजून आम्हाला काय चहा नाही ना पाणी नाही। एक तर अशा जागेवर उभं आहे की तिथं चहा नाही ना पाणी नाही ना सकाळपासून जेवण बी नाही, अशी परिस्थिती आहे आमची। काय पोलिसांकडून किंवा कोणी सांगण्यात आले का कधी सोडून, काय कधी कधी सुटणार? सांगतात 5-6 तास लागतील, अजून 7 तास लागतील, कमसे कम 9 तास लागतील असं बी सांगतात। पण आता इथून पुढे काय होतंय अजून तर काहीही नाही। अजून काय अशी काय सांगणार तुम्ही? महिला आहे, महिलांसोबत लहान मुलं पण देखील मोठ्या प्रमाणामध्ये बसमध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काय कशा प्रकारे त्रास होतोय तुम्हाला? तुम्ही कुठे चालले होते? काही जण तर सोडून शनी मुलांना घेऊन सुद्धा गेलेत ते लोक। का तर मुलांना तर किती वेळ ठेवणार ना? आम्हाला आल्यालाच आम्हाला बोले 9 तास इथे थांबणार आहे म्हणून शनी 9 तास लागेल, जास्त पण वेळ जाईल ते सांगू शकत नाही। त्यांचे पैसे पण परत देत नाहीत, तरी पण ते लोक असेच निघून शनी गेलेत मुलांना घेऊन। किती वेळ इथे ठेवणार ना गर्मीमध्ये? अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड। दरम्यान नक्की काय घडलं ते आधी एकदा जाणून घेऊ आणि त्यानंतर आपण यावर खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया पाहणार आहोत। काल म्हणजे मंगळवारच्या दुपारच्या सुमारास प्रोपोलिन हा वायू घेऊन जाणारा एक टँकर खंडाळ्याच्या आडोशी बोगद्याच्या जवळ नियंत्रण सुटल्यानं उलटला। यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अपघात झाला आणि वाहतूक खोळंबली। अत्यंत ज्वलनशील असलेल्या प्रोपोलिन गॅसचा टँकर उलटल्यानं तात्काळ दुसऱ्या मार्गातली वाहतूक सुद्धा काही काळ थांबवावी लागली। टँकरमधून वायू गळती सुरू झाल्यानं प्रकरण अधिक गंभीर झालं। टँकर हटवून वाहतूक सुरू करण्याच्या प्रयत्नात प्रशासनाला अपयश आलं। यामुळे पुण्याहून मुंबईला जाणारी वाहतूक अद्यापही बंद आहे। या घटनेला जवळपास 24 तास उलटून गेलेत। रात्री 10 वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येईल असं म्हटलं जात आहे। गॅस टँकर पलटी झाल्यामुळेच, कारण ज्यावेळेला हजार्डस गॅस हा ज्यावेळेला बाहेर असतो त्याच्यामुळे अनेक गोष्टीची संभावना असते। अशा वेळेला जनतेची सुरक्षितता ही महत्त्वाची असते। वाहतुकीची कोंडी हा महत्त्वाचा भाग आहेच, पण त्या सगळ्या परिसरामध्ये जनतेच्या जीविताला त्या संबंध जो गॅस आहे त्याच्यातून कुठे धोका होऊ नये याची खबरदारी सरकार घेत असेल आणि त्याच्यामुळे कदाचित ते झालं असेल। दरम्यान ही वाहतूक कोंडी फोडण्याच्या साठी खरं तर प्रशासनाच्याकडून तत्काळ प्रयत्न व्हायला हवे होते, तसे झाले नाहीत। आणि आता प्रशासनाला काही अंशी जाग आली आहे, म्हणूनच पिंपरीच्या हद्दीमध्ये एक्सप्रेसवेवरची वाहतूक थांबवण्यात आली आहे। किवळे गावापासून मुंबईकडे जाणारी वाहतूक इतरत्र म्हणजे जुन्या महामार्गाकडे वळवण्यात आली आहे। पिंपरीच्या हद्दीतच एक्सप्रेसवेवरची वाहतूक थांबवण्यात आल्यानं वाहतुकीचा आणखी ताण घाटात निर्माण होणार नाही अशी अपेक्षा ही वाहतूक पोलिसांना आहे।
पुणे मुंबई महामार्गावर टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातानंतर पुणे मुंबई महामार्गावरील जाणारी वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे. साधारण 24 तास झालेत, अजूनही तो टँकर काढण्यात आलेला नाही. युद्ध पातळीवर जे आहे ते काम सुरू आहे, परंतु अजूनही साधारण 30 ते 35 किलोमीटरपर्यंत जे आहे ते वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे आणि यापुढेही किती वेळ लागणार आहे हे अजूनही प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळं सकाळपासून जे आहे ते सर्व प्रवासी जे आहेत ते या महामार्गावर अडकून बसलेले आहेत आणि यांचा सकाळपासून अडकून असल्यामुळं त्यांचं जेवणाची असेल किंवा चहा पाण्याची कोणतीही सोय जी आहे ती न झाल्यामुळं आता यांना नाहक त्रास जो आहे तो या सर्व प्रवाशांना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढच्या अजून काही तास तरी त्यांना असाच त्रास असंच तात्काळ जे आहे ते ह्या महामार्गावर थांबावं लागणार आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. सध्या युद्ध पातळीवर जे आहे एका टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये जे आहे प्रोपिलिन गॅस जो आहे तो ट्रान्सफर करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं अवघ्या पुढच्या काही तासामध्ये जो आहे हा मार्ग सुरू होईल, परंतु 35-40 किलोमीटर जे आहे ते वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या वेशीवरच जे आहे वाहतूक पुढे अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये त्यासाठी पिंपरी चिंचवडच्या वेशीवरच जे आहे किवळे या ठिकाणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून वाहनांना देखील थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे पुढचे अजून काही तास तरी जे आहे या वाहनांच्या रांगा अशाच लागलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड. दरम्यान मुंबई पुणे महामार्गावर नक्की कुठे गडबड झाली आणि कुठे वाहतूक कोंडी झाली त्याची जागा आपण आता पाहणार आहोत. खोपोली ते लोणावळा हा घाट मार्ग आहे. इथे वाहतूक कोंडी झालेली आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा प्रवास नियोजित करत असाल तर याची काळजी घ्या. अमृतांजन पूल नावाने जो परिसर ओळखला जायचा लोणावळ्यातला, तिथंही वाहतूक कोंडी आहे. लोणावळा खंडाळ्यातून एक्सप्रेसवेला येत असतानाचे रस्ते सुद्धा वाहनांनी भरलेले आहेत. खालापूर आणि तळेगाव टोल प्लाझाच्या दरम्यानही बऱ्यापैकी वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे टोल वाहतूक आणि टोलवरची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. आपण जरी मुंबई लेन जरी बंद असली तरी आपण पुणे लेनवरून वाहतूक सुरू ठेवलेली आहे. पुणे लेनवरून एक मोठ्या वाहनाची जी लेन आहे ती पूर्ण सुरू ठेवलेली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या 2 लेन सुरू ठेवलेल्या आहेत आणि म्हणजे मुंबई पुण्याच्या मार्गीकरून ही वाहतूक सुरू आहे. आणि काही वाहनांना खोपोलीमधून NH-48 आणि इतर ठिकाणांचे जे वाहन आहेत त्या मार्गीकरणच्या रोडवरून आपण वळवलेले आहे. दरम्यान वाहतूक कोंडी अद्यापही कायम असण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की जो टँकर उलटलाय त्याला हटवणं अवघड झालेलं आहे. त्यातून अद्यापही वायू गळती होतीये. त्याच्याच बाजूला एका टँकरमधला वायू हा दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचं कामही सुरू आहे. ही अत्यंत जोखमीची बाब आहे आणि अशा प्रकारच्या स्थितीला आव्हानात्मकरित्या सामोरं जाण्यासाठी प्रशासन प्रयत्न करतंय खरं, पण हे सगळे प्रयत्न आत्ता तरी अपुरेच पडतायत. वरती काल आदोशी बोगद्याजवळ सायंकाळी 5 वाजता प्रोपोलिन गॅसचा टँकर पलटी झाला होता. त्या टँकरमधनं जी वायू गळती होत होती ती वायू गळती थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सर्वच टीम करणं चालू आहेत. आपण आता बघतोय की एका टँकरमधनं दुसऱ्या टँकरमध्ये तो गॅस ट्रान्सफर करण्यात आलेला आहे की जेणेकरून ज्या टँकरमधनं वायू गळती होत आहे तो टँकर उचलता येईल. पुणे लेन पूर्णतः बंद असली तरी मुंबई लेनवरनं वाहतूक वळवण्यात आलेली आहे आणि धीम्या पद्धतीने ती वाहतूक सुरळीत चालू आहे. आणि आताच एका टँकरमधनं दुसऱ्या टँकरमध्ये जो प्रोपोलिन गॅस आहे तो ट्रान्सफर करण्यात आलेला आहे. उरलेला गॅस ट्रान्सफर करण्यासाठी अजून एक टँकर मागवण्यात आलेला आहे. तोपर्यंत वाहतूक सुरळीत होऊ शकत नाही. सारिका सावंत, जय महाराष्ट्र न्यूज, खोपोली, रायगड. अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न हाच आहे की नक्की मुंबई पुण्यातली वाहतूक कधी सुरळीत होईल. कारण हा विषय फक्त मुंबई पुण्यापुरता मर्यादित नाही, तो पुढे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यापर्यंत जातो. त्यामुळे या मार्गातून होणारी वाहतूक रात्री 10 वाजेपर्यंत सुरळीत होईल असा किमान आशावादी विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी जय महाराष्ट्र सोबत बोलताना व्यक्त केला आहे. टँकर त्या ठिकाणून उचलण्याची प्रक्रिया चालू आहे. साधारण 4-5 तास पूर्णतः ट्रॅफिक पूर्ण मुक्ती करता लागतील, कारण गेले 20-22 तास ट्रॅफिक जाम झालेली आहे.
आणि गेल्या 20-22 तास मुंबईकडे जाणारे ट्रॅफिक जाम असल्यामुळं एक साईडनी ट्रॅफिक सोडली जाते. मला जी माहिती घेतली मी 5-5.5 तासामध्ये ट्रॅफिक क्लिअर होईल. साधारण एक 2-3 तासामध्ये रुटीनला लागेल. आता थोडे रुटीनला लागले पण क्लिअर व्हायला 5-5.5 तास लागतील. दरम्यान पुणे मुंबई रस्त्यावर वाहतूक करणाऱ्या प्रवास करणाऱ्या अनेकांना अशा प्रकारचा अनुभव यापूर्वी अनेकदा आलेला आहे. अर्थात तशा प्रकारचा अनुभव येण्यामागची कारणं वेगळी असली तरी आत्ताची परिस्थिती इतकी नियंत्रणाबाहेर का गेली हे विचारायलाच हवं. टँकर उलटल्याच्या क्षणापासून महामार्ग पोलीस काय करत होते हा खरा सवाल आहे. त्याच्याच जोडीला इतरही काही सवाल आता आपल्या समोर येत आहेत. आम्ही अत्यंत जबाबदारीनं हे प्रश्न विचारतोय आणि त्याची उत्तरं सुद्धा जबाबदारीनं प्रशासनानं द्यायला हवी. आपत्कालीन उपाययोजना करण्यासाठी इथं नेहमीच उशीर का होतो? महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करायचं आहे, मग अशी वाहतूक कोंडी आपल्याला लाजिरवाणी नाही का? कारण वाहतूक कोंडी हा शेवटी व्यापाराशी निगडीत मुद्दा आहे. 14 किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली आहे हे माहीत असूनही घाटाच्या दिशेनं वाहनं सोडण्यात आली. हे का केलं आणि कुणी केलं? अभूतपूर्व वाहतूक कोंडीमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीनं पावलं का उचलली गेली नाहीत या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक अशा अनेकांचे या स्थितीमध्ये खूप हाल झाले आहेत. प्रशासनाला हे कळत नाही. वाहतूक कोंडी आहे हे लक्षात आल्याच्या नंतर सुद्धा टोल वसुली का सुरू होती? IRBच्या म्हैसकरांना याचं उत्तर द्यावं लागेल. पर्यायी मार्ग मोकळे ठेवण्यासाठी प्रशासनानं कोणती पावलं उचलली हे अद्यापही कळू शकलेलं नाही. कारण जो पर्यायी मार्ग निवडलाय तोही आता वाहतूक कोंडीनं भरून गेलाय. एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब आहे. मग इथे पोलिसांची पुरेशी तैनाती का नाही आणि जे पोलीस असतात ते करतात तरी काय? मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोकांनी आणखी किती वर्ष असेच हाल सोसायचे आहेत याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील.